लाडकी बहीण योजना किंवा इतर ज्या योजना आहेत त्या योजना मोफत नागरिकांना मिळतात, त्यामुळे नागरिक जे आहेत ते अरे बाबा तुम्ही जरा आता लाडक्या बहिणींची योजना सुरू आहे, ती सुरू राहणार आहे सर्वसामान्य माणसाला। अरे बाबा त्या लाडक्या बहिणींनी पण आपले अनुभव कथन केलेत ना, त्यांच्या मुलांचं औषध, त्याच्या पतीचं औषध, त्यांच्या घरातल्या कुणाचं औषध पाणी किंवा काही छोटी मोठी गरज त्या 1,500 मध्ये भागवू लागल्या। 1,500 10 मैत्रिणी एकत्र येऊन एकत्र छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या। शेवटी हा व्यवसायामध्ये मार्केटमध्ये पैसे येणार आणि याच्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार। तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की राज्यात लाडकी बहीण योजना सुरूच राहील। महायुती सरकार महिलांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे। तर आपण पाहू शकता मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे। लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांना आजच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यांनी सांगितले की ही योजना आहे तशी कायमस्वरूपी चालू राहणार आहे। पात्र लाडक्या बहिणींना संपूर्ण त्यांचे हप्ते भेटत राहतील, इन्स्टॉलमेंट भेटत राहतील। तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला ही मोठी खुशखबर दिलेली आहे की तुमची योजना बंद होणार नाही। तुम्ही अनेक न्यूज पाहिलेले असतील की लाडकी बहीण योजना बंद वगैरे होणार, परंतु त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की योजना सुरूच राहील। त्यासोबत बघा लाडकी बहीण योजनेबद्दल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठं वक्तव्य केलेलं आहे। त्यामध्ये आपण पाहिलेलं असेल, मागं या ठिकाणी महिला व बालविकास विभागाने अधिकृतपणे जाहीर केलं होतं की 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे। आता ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला जो निधी असणार आहे त्याबद्दल त्यांनी मोठी माहिती दिलेली आहे। ती खूप महत्त्वाची माहिती आहे, ती अगोदर आपण पाहूयात। कारण की बघा, तुम्ही जर अपात्र ठरलात आणि तुम्हाला जर शासनाने परत पैसे मागितले तर तुमचं टेन्शन वाढू शकतं। त्याच्याबद्दल त्यांनी खूप मोठी या ठिकाणी माहिती दिली। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारनं आणलेली लाडकी बहीण योजना चांगली चर्चेत आहे। महिलांना दरमहा 1500 रुपये देणारी ही योजना आहे। आपल्याला माहित असेल ही योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। तसेच या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर किती भार पडला आहे हे देखील स्पष्ट केलं। तसंच ज्या अपात्र महिलांनी निधी घेतला आहे त्याबाबतही महत्त्वाचं विधान या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की कुठल्याही लाडकी बहीण योजनामध्ये जर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरलेला आहात तर तुम्हाला जो आतापर्यंत निधी दिला गेलेला आहे तो आम्ही परत घेणार नाहीत। ही तुमच्यासाठी मोठी खुशखबर असणार आहे। लाडकी बहीण योजना या ठिकाणी जी असणार आहे त्याच्यामध्ये आम्ही तर ती बंद करणार नाहीत, परंतु अपात्र लाडक्या बहिणी जर असतील ज्यांनी या ठिकाणी पात्र नसताना लाभ घेतलेला आहे, त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे, तर त्यांच्याकडून कुठल्याही स्वरूपामध्ये या ठिकाणी निधी जो आहे दिलेला वसूल केला जाणार नाही, अशी मोठं विधान त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। नवीन माहिती जी आहे या ठिकाणी दिलेली आहे। तर ही देखील माहिती आपण पाहिली। त्यासोबत त्यांनी अजून एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे, जसं की बघा लाडकी बहीण योजना जी आहे, लाडकी बहीण योजना आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर आमच्या जगण्याचा आधार आहे असं दोन्ही भांडी करणाऱ्या महिलांनी सांगताच ही योजना कधीही बंद पडणार नाही अशी ग्वाही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातील या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये बोलताना माहिती दिलेली आहे। योजना कधीही बंद पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे। त्यासोबत त्यांनी म्हटलेलं बघा, या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की सन्मान निधी म्हणून मिळणारे 10,000 रुपये दरवर्षी मिळावेत। यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासन पातळीवर या मागणीचा विचार करू असे सांगितले। तसेच काही वृद्ध महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना निराधार योजनेअंतर्गत मदत देण्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे। ही देखील मोठी अपडेट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। आता बघा लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे, ती बंद तर होणार नाही, मात्र ज्या अपात्र लाडकी बहिणी असणार आहेत त्यांचा निधी देखील दिलेला परत घेतला जाणार नाही आणि मात्र त्यांचा लाभ इथून पुढचे जे आता इन्स्टॉलमेंट भेटतील तेव्हापासून मात्र बंद होऊ शकतो। आता मग लाडक्या बहिणी जी आहेत सध्या 1500 रुपयावरती या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे जे आहेत भेटत आहेत, परंतु आपल्याला माहिती असेल लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी 2100 रुपयाची देखील घोषणा करण्यात आलेली होती। ते कधीपासून भेटू शकतात बघा, याच्याविषयी स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, महिला व बालविकास मंत्री असतील त्यांनी सांगितलेलं आहे। याच्याबद्दल ज्यावेळेस पहिली पत्रकार परिषद झाली होती, नवीन सरकार स्थापन झालं होतं, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की 100% आम्ही हा लाभ जो आहे तो वाढवणार आहोत आणि येत्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्यामध्ये निर्णय घेतला जाणार आहे। तर याबद्दल यंदाच्या अर्थसंकल्पात 2100 रुपयाच्या हप्त्याची घोषणा करण्याची या ठिकाणी शक्यता आहे। राज्यात
1 मार्च पासून अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये अर्थसंकल्प होणार आहे. हा महिना म्हणजेच फेब्रुवारीचा महिना देखील तुम्हाला 1500 रुपयांनी लाभ भेटणार आहे. त्याचा देखील लाभ कुठल्या तारखेपर्यंत भेटू शकतो त्याची ही माहिती पुढे आपण बघणार आहोत. आणि मार्च महिन्यामध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपयांनी लाभ भेटू शकतो, कारण की मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प चालू होणार आहे. आणि टोटल बघू शकला आपण तर आतापर्यंत या ठिकाणी तुम्हाला टोटल वर्षाचे हप्ते पूर्ण न भेटता म्हणजे 12 हप्ते न भेटता या ठिकाणी 9च महिन्याचे हप्ते भेटणार आहेत, कारण की योजना लेट चालू झाली, 4 महिने लेट चालू झाल्यामुळे तुम्हाला टोटल या आर्थिक वर्षाचे 9 या ठिकाणी इन्स्टॉलमेंट भेटतील. मात्र इथून पुढे आता मार्च नंतर एप्रिल पासून ते पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत तुम्हाला टोटल 12चे 12 या ठिकाणी काय भेटतील याचे इन्स्टॉलमेंट भेटत राहतील. मात्र आता जो मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प येईल त्याच्यामध्ये 1500 रुपयाची तरतूद बंद करून मात्र 2100 रुपयांनी सुरुवात केली जाणार आहे आणि तुम्हाला एप्रिल पासून 2100 रुपयांनी पैसे भेटण्याची शक्यता या ठिकाणी असू शकते. याबद्दल अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतला जाणार आहे, म्हणजे तुम्हाला हा महिना आणि पुढचा महिना पूर्णपणे वाट पाहावी लागणार आहे. तुमचा लाभ जो आहे 600 रुपयांनी वाढणार आहे त्याच्यासाठी. बघा आता लाडक्या बहिणी काही या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत, त्यांचा लाभ आता या ठिकाणी फेब्रुवारी पासून म्हणजेच त्यांनी जानेवारी पासूनच बंद केलेला आहे. 5 लाख लाडक्या बहिणींचा लाभ द्यायचा. डिसेंबर पर्यंत ज्यांना पैसे भेटलेले ते परत घेतले जाणार नाहीत. मात्र ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा प्रत्येक महिन्याचा लाभ या ठिकाणी भेटत राहील असं देखील सांगितलं. मग आता तुम्हाला 7 हप्ते भेटलेले असतील, बऱ्याच जणांना 10,500 रुपये भेटलेले असतील, ठीक आहे. परंतु बऱ्याच जणांचे अजून काही हप्त्याचे पैसे आलेले नाहीत. पात्र असूनही त्यांनी काय करायचे, ladkibhin.maharashtra.gov.in ही जी वेब संकेतस्थळ आहे महाराष्ट्र शासनाचं त्यावरती जाऊन तक्रार करायची. तिथं जर तुम्ही खरंच पात्र असाल, तुम्हाला पैसे भेटत नसतील तर तुम्हाला तिथं जाऊन तक्रार करायची, जेणेकरून तुमचे पैसे भेटून जातील. आता मग या ठिकाणी 7 हप्ते भेटलेले आहेत बऱ्याच जणांचे. आता 8व्या हप्त्याची लाडक्या बहिणी काय करतायत, वाट पाहतायत, तर ते पैसे नेमके कधीपर्यंत भेटू शकतात. बघा फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचाच या ठिकाणी आहे, तर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये पैसे भेटायला सुरुवात होऊ शकते. म्हणजेच या ठिकाणी 25 फेब्रुवारी पासून किंवा 20 फेब्रुवारी पासून कधीही तुम्हाला पैसे यायला सुरुवात होऊ शकते 8व्या हप्त्याची. तर तुम्हाला या महिन्याचा देखील लाभ 100% या ठिकाणी भेटणार आहे आणि तो महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे त्याचे यायला सुरुवात झालेली पाहायला भेटेल. तर संपूर्ण मी अपडेट तुम्हाला यामध्ये दिलेला आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा, जेणेकरून सर्वांना याची माहिती समजेल. तर तुमचे आतापर्यंत किती पैसे आले, 10,500 रुपये पूर्णपणे जमा झालेत का तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे अजून पैसे आलेले नसतील तर नाही म्हणून पाठवा, जेणेकरून तीही सर्वांना माहिती समजेल. कारण की जर पैसे तुमचे आलेले नसतील आणि तुम्ही पात्र आहात, कुठल्याही या ठिकाणी जे पण तुमची कागदपत्र आहेत किंवा जे निकष आहेत ते सर्व तुम्ही पूर्ण केलेले आहेत आणि तुमचा फॉर्म देखील अप्रूव्ह झालेला आहे, परंतु तुमचे पैसेच येत नाहीयेत, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तर तुमचं आधार कार्ड या ठिकाणी संलग्न आहे का ते बघायचं आहे, DBTC, ठीक आहे, ते जरी असेल, संपूर्ण RT वगैरे सर्व पूर्ण केलेले आहेत, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन तिथून तक्रार करायची, जेणेकरून तुमचे सर्व थकीत हप्ते देखील येऊन जातील, जेणेकरून शासनाच्या या ठिकाणी लक्षात येईल. आता बघा, जे या ठिकाणी अपात्र आहेत त्यांनी मात्र तक्रार केली तरी या ठिकाणी काही होणार नाही, कारण की तुम्ही जे निकष आहेत त्याच्या निकषामध्ये बसत नसाल तर सरकारने ऑलरेडी 5 लाख लाडक्या बहिणींचे फॉर्म जे आहेत रद्द केलेले आहेत, म्हणजे अपात्र केलेले आहेत. तर ही स्क्रुटनी जी आहे ती देखील हळूहळू चालू आहे. जेवढ्या फक्त खरंच पात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्या गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यापर्यंत ही जी योजना जी आहे ती पोहोचवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जे निकष आहेत, जो GR आहे जुना किंवा जे नियम आणि अटी शर्ती आहेत त्याच अटी शर्ती आहेत, त्यामध्ये आम्ही बदल केलेला नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुमची जे हमीपत्र या ठिकाणी भरून घेतलेलं आहे त्यामध्ये देखील तुम्ही संपूर्ण उल्लेख केलेला आहे. त्याच्या भरोश्यावरती सरकारने आतापर्यंत सर्व या ठिकाणी लाभ जे आहेत ते वाटलेले आहेत, परंतु आता मात्र त्यांनी या ठिकाणी या लाडकी बहीण योजनेचा आढावा घ्यायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे हळूहळू स्क्रुटनी चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा 4 चाकी वाहनांची स्क्रुटनी केलेली आहे, त्यानंतर कागदपत्रांची स्क्रुटनी केली जाणार आहे आणि हे सर्व निकषांची स्क्रुटनी करून ज्या खरं पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ मात्र कायमस्वरूपी चालू ठेवला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि ही योजना कधीही बंद होणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील त्यांनी सांगितलंय. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती सांगितली की लाडकी बहीण योजना सुरूच राहील, कुणीही तिला बंद करू शकणार नाही. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल, व जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत आणि पुढील अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.